नमस्कार मित्रांनो, आज आपण सेल्फ अवेअरनेसबद्दल चर्चा करणार आहोत. स्वतःला ओळखणे म्हणजे सेल्फ अवेअरनेस म्हणजेच आपल्या विचारांची, भावना, वर्तन आणि आपल्यातल्या शक्ती, दुर्बलता यांची सखोल जाणीव असते. स्वतःच्या मनस्थितीची जाणीव असणं, आपल्याकडून होणाऱ्या कृतींचा अभ्यास करणं आणि स्वतः सुधारणा करणं हा सेल्फ अवेअरनेसचा गाभा आहे. तर स्वतःला ओळखणं का बरं गरजेचं आहे? तर बघा, जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा आपण इतरांशी चांगलं नातं ठेवू शकतो. चांगले नातेसंबंध निर्माण होऊ शकतात त्यामुळे आणि आपले आयुष्य अधिक समजूतदारपणे जगू शकतो. सेल्फ अवेअरनेसचे 2 प्रकार पडतात, एक अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी. तर बघा, स्वतःच्या विचारांची, भावना, मूल्यांची आणि प्रेरणांची जाणीव. उदाहरणार्थ, माझा राग का आला? माझी ही सवय मला अडथळा आणते का? किंवा इतर लोक आपल्याला कसे पाहतात याची समज. उदाहरणार्थ, माझं बोलणं दुसऱ्यांना कसं वाटतं? मी लोकांवर काय प्रभाव टाकतो? तर बघा, स्वतःला ओळखण्याचे फायदे एवढेच आहेत. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते, चांगले नातेसंबंध निर्माण होतात, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवता येतं. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या प्रसंगात खूप चिडलात तर सेल्फ अवेअरनेस असणारा व्यक्ती विचार करतो की मी का चिडलो? या रागाने माझं काय बिघडलं आणि यातून मी काय शिकू शकतो? तर बघा मित्रांनो, निष्कर्ष इतकाच आहे, स्वतःला ओळखणं ही आपल्या वैयक्तिक विकासाची पहिली पायरी आहे. जसं आपण स्वतःला चांगल्या प्रकारे समजतो तसंच आपलं आयुष्य ही सुसंवाद, शांती आणि यशाने भरलेलं होतं. थँक्यू सो मच.